भाजपचे आनंद मिश्रा आघाडीवर नितीश कुमारांच्या जेडीयू मधील छोटे सरकारचा दबदबा या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतो। तुरुंगात निवडणूक लढवून सुद्धा छोटे सरकार अनंत सिंग 15,000 मतांनी आघाडीवर। नक्कीच प्रचाराच्या काळातच हत्येच्या आरोपात त्यांना अटक झालेली होती। जेएसपीच्या समर्थकाची हत्या आणि याआधी सुद्धा त्यांनी तुरुंगातून विजय मिळवलेला होता। यावेळेस सुद्धा तुरुंगातून लढतायत छोटे सरकार जेडीयूचे अनंत सिंह हे आघाडीवर आहेत। नितीश कुमार यांच्या जेडीयू मधील छोटे सरकारचा दबदबा अद्यापही कायम 15,000 मतांनी अनंत सिंग आघाडीवर। नक्कीच इथली लढत ही नेहमीच बाहुबलींची राहिलेली आहे। प्रचाराच्या काळात हत्येच्या आरोपात त्यांना अटक झालेली होती। मात्र गेल्या काही काळापासून जर आपण पाहिलं तर पक्ष बदल करून सुद्धा अगदी निर्दलीय म्हणजे अपक्ष निवडून सुद्धा अनंत सिंह हे इथनं विजयी झालेले आहेत। छोटे सरकार असं त्यांना तिथं म्हटलं जातं। नक्कीच आणि तुरुंगामधून निवडणूक लढवून सुद्धा ते 15,000 मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत। 2020 मध्ये त्यांच्या पत्नीने या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्याही विजयी झालेल्या होत्या। त्यांचे कट्टर विरोधक सूरजभान सिंग ते देखील तिचे बाहुबली आहेत आणि त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। नितीश कुमारांच्या जेडीयू मधील छोटे सरकार अनंत सिंग 15,000 मतांनी आघाडीवर। तर मोकामाची हीच जागा अत्यंत चर्चेत। आतापर्यंतच्या कलानुसार तेजप्रताप यादव चौथ्या स्थानी आहेत। दुसऱ्या फेरी अखेर तेजप्रताप यादव यांना फक्त 1078 मतं मिळालेली आहेत। मोठी महत्त्वाची घडामोड। आतापर्यंतच्या कलानुसार तेजप्रताप यादव चौथ्या स्थानी आहेत। तर दुसऱ्या फेरी अखेर तेजप्रताप यादवांना फक्त 1078 मतं मिळालेली आहेत आणि राजदच्या मुकेश कुमार रोशन यांचं आव्हान त्यांना होतं। मात्र इथे जेएसपीचे म्हणजे प्रशांत किशोर यांच्या उमेदवारांना त्यांना धक्का दिलेला आहे आणि हाच धक्का तेजस्वी यादव यांना सुद्धा आहे। तेजप्रताप यादवांना फक्त 1078 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। याआधी हसनपूरचे ते आमदार होते, मात्र यावेळेला त्यांनी महुआमधून निवडणूक लढवली आणि इथे ते पिछाडीवर आहे। नक्कीच दुसऱ्या फेरी अखेर तेजप्रताप यादव यांना ते चौथ्या स्थानी आहेत। 1000 जे आहेत 1078 मतं तेजप्रताप यादव यांना दुसऱ्या फेरी अखेर मिळाल्याची माहिती समोर येते। भाजप 68 आणि जेडीयू आता या ठिकाणी 73 जागांवर सगळ्यात मोठा पक्ष बिहार मधला जेडीयू ठरताना दिसतो। 73 जागांवर आघाडी घेऊन दुसऱ्या फेरी अखेरीस तेजप्रताप यादव हे पिछाडीवरच आहेत। इथे आरजेडीला आणि तेजप्रताप म्हणजे लालूंना हा एक मोठा धक्का आहे। एलजेपीचा उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहे। म्हणजे सुरुवातीलाच एक कल आपण पाहिलेले होते ज्याच्यात राजद आणि भाजपमध्ये टक्कर होती आणि जेडीयू तिसऱ्या स्थानी होतं। मात्र आता हे उलट होताना दिसतंय। नितीश कुमार यांचा जेडीयू 73 जागांसह आघाडीवर आहे। दुसरीकडे अनंत सिंह जेडीयूचे 15,000 मतांनी आघाडीवर आहेत। प्रचाराच्या काळातच हत्येच्या आरोपात त्यांना अटक झाली। ते तुरुंगातून निवडणूक लढवतायत। याआधी सुद्धा तुरुंगातून त्यांनी विजय मिळवलेला होता। तर एनडीए 161 आणि महाआघाडी 78 जागांवर आता आघाडीवर आहे। कलानुसार बिहारचे चाणक्य प्रशांत किशोर यांचे सगळे अंदाज धुळीला मिळाले आहेत। जेडीयूला 25हून जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता आणि प्रचारावेळी लिहून देण्याचा